अध्यक्ष महोदय, गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासला जाईल असं कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडलंय. गुरु आणि शिष्याच्या नात्यावरचा विश्वास संपून जाईल अशा प्रकारचं कृत्य बीड मध्ये घडलेलं आहे. आणि हे बीड मधलं कृत्य घडत असताना अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये जे दोन आरोपी आहेत त्यापैकी श्री पवार आणि खटावकर या दोघांना अटकही झालेली आहे. दोघांच्या विरोधात पॉस्कोचा गुन्हा सुद्धा नोंदला गेलेला आहे. परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. महाराष्ट्राच्या मनामध्ये संभ्रम आहे. महाराष्ट्राच्या मनामध्ये मोठा संभ्रम आहे. आम्हाला जातात बाहेर चालले. बोला बोला. झालं बाहेर गेले. अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयाकडे मी आपल्या मार्फत सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो. गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासला जाईल अशा प्रकारची घटना महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. गुरु आणि शिष्यावरचा एकमेकाचा विश्वास संपून जाईल अशा प्रकारची या नात्याला अतिशय बाधा आणणारं कृत्य काही लोकांकडून घडलेलं आहे. पवार आणि खटावकर या दोघा नराधमांकडून एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडलेला आहे. त्यांच्यावरती कारवाई पण झालेली आहे. त्यांच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हाही दाखल केलेला आहे. पोलिसांनी त्यांना अटकही केलेली आहे. तरी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत या घटनेमुळं. त्यामुळे अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या जनतेला काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे आहेत. हे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा की एवढा गंभीर गुन्हा घडलाय पण आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई केली, पण पॉस्को सारखा कायदा केवळ 3 दिवसाचीच पीसी का मागितली? हे पोलिसांनी का असं केलं हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळत नाहीये. गंभीर गुन्हा आहे, त्याच्यामध्ये माननीय न्यायालय जे देईल ते ठीक, पण पोलिसांनी हा तपास अतिशय सखोलपणे करायला पाहिजे होता. असं काही घडलंय का की त्या दोघांच्या मागे, आरोपींच्या मागे कुणाचा वरदहस्त आहे, राजकीय वरदहस्त आहे? कारण ज्या बातम्या सगळ्या मीडियामधून येत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटतंय की कुणीतरी गब्बर असे राजकारणी या दोघांच्या मागे उभे आहेत का, ज्याच्यामुळे 3च दिवसाची PCR मागितली गेली. तर हे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला संभ्रम दूर झाला पाहिजे. त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी या प्रकरणाची व्याप्ती जी काही दिसतीये, जी काही बीड मधली जनता तिथं कुजबूज करते, प्रचंड मोठी व्याप्ती आहे. ही एका मुलीने पुढे येऊन डेअरिंग केली आणि गुन्हा नोंदवलाय. पण अशा किती जणींच्या विरुद्ध असं घडलेलं आहे? या दोघा नराधमांनी अजून किती मुलींना या पद्धतीनं त्याच्याबरोबर हे कृत्य केलेलं आहे याची माहिती समोर आली पाहिजे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारू इच्छितो की बाबा या प्रकरणाची सखोल अशी चौकशी आपण करणार का? याच्यावरती SIT नेमली जाईल का? ही SIT नेमताना एखाद्या IPS महिला अधिकाऱ्याला त्याच्यामध्ये त्याला काम करायला तिला सांगितलं जाईल का? आणि ज्या मार्फत इतरही सर्व जे काही असतील त्याही मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याबद्दल असं काही घडलंय का? या दोन नराधमांनी त्यांच्याबद्दल असं काही दुष्कृत्य केलंय का? याच्यासाठी काही विशेष यंत्रणा उभी केली जाईल का? आणि त्याची घोषणा मुख्यमंत्री महोदय आज सभागृहात करतील का? असे आपल्या मार्फत माझे प्रश्न आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य चेतन तुपे साहेबांनी बीडमध्ये घडलेल्या एका अतिशय गंभीर घटनेच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. खरं तर ही खरोखर अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे. कोचिंग क्लासच्या माध्यमातून येणाऱ्या मुलींचं लैंगिक शोषण करण्याची घटना समोर आलेली आहे. आणि त्यातल्या एका मुलीने आणि तिच्या आईने हिमतीने या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवल्यामुळे याची वस्तुस्थिती बाहेर आली आणि पॉक्सो कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सन्माननीय सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत की
2च दिवसाची कोठडी का मागण्यात आली, तर जरूर त्याही संदर्भातली चौकशी केली जाईल. मोठ्या प्रमाणात बीडमध्ये या संदर्भातला रोष आहे, राज्यातही रोष आहे. कारण या प्रकरणाची व्याप्ती अधिकची असू शकते अशा प्रकारची शंका बोलली जाते. एक मुलगी हिमतीनं समोर आली, पण अशा अनेक किती मुलींसोबत त्या ठिकाणी असा व्यवहार झालेला आहे असंही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती बघत असताना आणि याच्यामधली संवेदनशीलता ही लक्षात घेऊन आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या IPS महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक SIT आम्ही तयार करू आणि या SITच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू. याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, कोणाचा वरदहस्त आहे का, कोणी याला राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वळणं देत आहे का, अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल. आणि त्या माध्यमातून ज्या काही आमच्या मुली आहेत त्या मुलींना योग्य न्याय मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न करू. त्यामुळे मी सभागृहाला आणि माननीय सदस्यांना आश्वस्त करतो की टाइम बाउंड पद्धतीनं SIT या ठिकाणी चौकशी करेल आणि पूर्ण या प्रकरणाचा छडा लावून सर्व मुलींना न्याय मिळेल आणि अशा प्रकारचे जे नराधम आहेत त्यांना कठोर शिक्षा मिळेल आणि त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न करेल तर त्यांनाही शिक्षा मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल. सांगितलं.